आणि या बातमीनंतर आता बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याची। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अर्थातच हा त्यांचा दौरा आहे। गट अध्यक्ष आणि शाखा अध्यक्षांच्या ते बैठका देखील घेणार असल्याचं कळतंय आणि पुण्यानंतर राज ठाकरे नाशिकचा देखील दौरा करणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्या हाती येतेय। तर राज ठाकरे आता पुणे दौऱ्यावर जाणार आहे। अर्थातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा असणार आहे आणि पुण्यानंतर राज ठाकरे नाशिकचा देखील दौरा करणार असल्याची माहिती कळतेय। तर वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। वैभव, एकूणच काय स्वरूप राज ठाकरेंच्या दौऱ्याचं? स्वाती, 3 दिवस राज ठाकरे हे भोसलेनगरच्या क्लब हाऊस मध्ये आता पुणे शहर आणि जिल्हा 3 ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या जे गट प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, उपशाखा प्रमुख आहेत, अशा अत्यंत फूट सोल्जर्सची बैठक घेणार आहेत। या सगळ्या बैठकांमध्ये थेट कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्याशी बोलता येणार आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमक्या लोकांचा फील काय होता किंवा त्यांना प्रतिसाद काय मिळाला, येत्या विधानसभा निवडणुकांसाठी नेमकं काय करायला हवं किंवा पक्षाची काय ध्येय धोरणं असायला हवी, दिशा काय असायला हवी, या सगळ्या संदर्भात ही चर्चा केली जाणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे सगळे पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतले नेते जे ते या चर्चेपासून दूर ठेवण्यात येणार आहेत। थेट राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी बोलतील। जे गट शाखा प्रमुख आहेत, अगदी कुठलीही पदं नसलेली मनसेचे नोंदणी असलेले कार्यकर्ते जे त्यांच्यासोबत ते 3 दिवस रोज सकाळी 9:30 ते साधारणपणे 3:30 वाजेपर्यंत बोलणार आहेत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क व्हावा किंवा जमिनीवर नेमकं काय चालू आहे, मतदारांच्या मनात नेमकं काय चालू आहे या संदर्भातला एक फील घेता यावा, या संदर्भात यासाठी या बैठकांचं आयोजन करण्यात आलं असं सध्या। अगदी बाबा, एकूणच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचा हा दौरा आहे आणि दौऱ्यासंदर्भातील अपडेट आमच्यापर्यंत अशीच पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद। बघत पुढची बातमी। लघु मध्यम उद्योग खातं माझ्याकडे सोपवून पंतप्रधानांनी माझ्यावर देशातली बेरोजगारी मिटवण्याचं काम सोपवलं असून आपणही आव्हान स्वीकारल्याचं नितीन गडकरींनी म्हटलंय। मोदींनी गडकरींकडची जलसंपदा आणि गंगा स्वच्छता ही 2 महत्वाची खाती काढून घेतल्यानं गडकरी नाराज असल्याची चर्चा होती, पण स्वतः गडकरींनी या वृत्ताचं खंडन केलंय। मैं नितिन जयराम गडकरी ईश्वर की शपथ लेता हूं कि केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी पहिल्यांदाच नागपुरात आले। विमानतळावरच त्यांचं जंगी स्वागत झालं। त्यानंतर गडकरींनी पत्रकार परिषदही घेतली। त्यात त्यांनी देशात बेरोजगारी वाढल्याचं प्रांजळपणे कबूल केलं। पण आता माझ्याकडे पंतप्रधानांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवल्याने त्या माध्यमातून आपण देशातली बेरोजगारी नक्कीच कमी करू, असंही गडकरींनी म्हटलंय। असं काही एवढं मलाही पण एवढं काम करणं व्यक्तिगतरित्या पुष्कळ ताकद लागते। जे मिळाले ते चांगले खाते आहेत। हे ABCM मोठं खातं आहे आणि याच्यात सध्या देशामध्ये इकॉनॉमिक स्थिती आव्हानाची आहे। त्यामुळे GDP वाढवणं, ग्रोथ रेट वाढवणं आणि रोजगाराची निर्मिती करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून प्रधानमंत्र्यांनी मला सांगितलं की जबाबदारी तुम्ही घ्या, हे जर पूर्ण रिफॉर्म करायचं तर हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, लघुउद्योग आणि रोजगार निर्मिती। त्यामुळे त्यांनी दिलं ते काम नक्की करू। जलसंपदा खातं आता माझ्याकडे नसलं तरी महाराष्ट्रातील निळवंडेसारखा प्रलंबित सिंचन प्रकल्पांना अजिबात निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही गडकरी म्हणाले। जे अहमदनगर जिल्ह्यातलं नळवंडे धरण आहे त्याचाही शब्द दिला, त्याचंही काम प्रोसेस केलं आहे। ते सगळं मी जरी या विभागाचा मंत्री नसलो तरी पाण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची जी जबाबदारी मी घेतली आहे हे सगळे प्रोजेक्ट निश्चितपणे पूर्ण होतील, त्याला पैसा उपलब्ध होईल आणि रस्त्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर कामं सुरूच आहे। लोकसभा निवडणुकीआधी मोदींसोबतच गडकरींचंही नाव पंतप्रधानांच्या रेसमध्ये होतं, पण भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं तो प्रश्नच आता निकाली निघालाय। पण या नव्या बदलांमध्ये नितीन गडकरींच्या पंख छाटण्याचा पद्धतशीर प्रयत्न होताना दिसतोय। गडकरींची यापूर्वीची फक्त 2 खातीच काढली गेली नाहीत, तर राष्ट्रीय सुरक्षा समितीमधूनही त्यांना वगळण्यात आले। त्यामुळं या सगळ्या प्रश्नांबाबत गडकरी नेमकं काय बोलतात याकडे माध्यमांचं लक्ष लागलं होतं। स्वतः गडकरींनी मात्र मिळालेल्या खात्याबद्दल समाधानी असल्याचं म्हटलंय। आशा करूयात मोदी शहांच्या राज्यात गडकरींच्या चेहऱ्यावरचं हे स्मितहास्य असंच कायम राहो। प्रवीण मुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।